दरम्यान दादरच्या कबूतरखान्याजवळ तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। मुंबई पालिकेनं पुन्हा एकदा ताडपत्री टाकली आहे। कोर्टानं कबुतरांना धान्य टाकण्यास मनाई केली आहे। कोर्टाच्या आदेशानंतर सुद्धा जैन समाज आक्रमक झालेला आहे। या सगळ्या ठिकाणावरून आढावा घेतलाय आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। उच्च न्यायालयाने कबूतरखान्याला बंदी घालून सुद्धा काही समाजातील नागरिकांनी येऊन महापालिकेने ताडपत्री जी कबूतरखान्यावर टाकली होती दादर येथल्या त्या ताडपत्री जी काही नागरिकांनी काढली, इथे गोंधळ घातला, राडा केला आणि ही ताडपत्री काढून टाकली। आज महापालिकेने पुन्हा एकदा ही ताडपत्री बांधलेली पाहायला मिळते। काल रात्री उशिराने ही ताडपत्री बांधण्यात आलेली आहे आणि ताडपत्री बांधण्याशिवाय बाजूने बॅरिकेड्स देखील टाकलेले आहेत, जेणेकरून कोणीही आतमध्ये जाऊन हे कबूतरांचं जे कबूतरांसाठी मज्जाव व्हावा यासाठी टाकलेली जी ताडपत्री आहे ती काढू नये यासाठी एकंदरीतच महापालिका देखील सतर्क असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर महापालिकेने पहिल्यांदाच सांगितलेलं होतं की कबूतरखान्याला आम्ही कारवाई करणारच, त्याचं कारण आम्हाला न्यायालयाचा तसा आदेश आहे। त्यानंतर देखील न्यायालयाची एक सुनावणी पार पडली, उच्च न्यायालयात एक सुनावणी झाली। या सुनावणी दरम्यान देखील कबूतरांची जी स्थगिती आहे, बंदीची खाण्याची स्थगिती ती कायम ठेवण्यात आलेली होती आणि आज आपण बघतोय तर ही पुन्हा एकदा महापालिकेने ताडपत्री जी आहे ती बांधलेली पाहायला मिळते। कबूतरांची जी संख्या आहे ती देखील आता कमी झालेली या ठिकाणी पाहायला मिळते। खरं तर काल देखील जैन मुनींनी एक पवित्रा घेतलेला होता, यामध्ये त्यांनी असं एक वाक्य म्हटलेलं होतं की आम्ही देवेंद्र फडणवीसांना मानतो, आम्ही संविधानाला मानतो, आम्ही कोर्टालाही मानतो, मात्र जर आमच्या धर्मावर येत असेल तर आम्ही कोर्टालाही मानणार नाही, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली होती। आम्ही शस्त्र देखील हातात घेऊ शकतो असं देखील त्यांनी सांगितलं होतं। त्यामुळे आज नेमकं सुप्रीम कोर्ट यावर काय निर्णय देत आहे हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्यसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।